अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला बनवून दाखवते मस्त अशी भिजवून हरभऱ्याची उसळ म्हणजे घुगऱ्या। तर त्याच्यासाठीचं साहित्य मी इथे असं घेतलंय। हे मी पाव किलो हरभरे रात्री मस्त निवडून भिजत टाकलेले आहेत आणि हे धुवून घेतलेले आहेत 4 ते 5 पाण्याने। आता आपण शिजवायला टाकताना परत ह्याला आपण छान धुवून घेणार आहे। इथं कोथिंबीर घेतली आहे आपण, त्याच्यासाठी हळद घेतली 1 चमचा, लाल तिखट घेतलं 1 चमचा, इथं गरम मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे, फोडणीसाठी जिरं, आलं लसूण पेस्ट घेतलाय, थोडासा हिंग लागेल, आपल्याला तेल लागेल, पाणी लागणार आहे थोडंसं आपल्याला, आणि इथं थोडासा असा मोठा थोडा चिरून मी कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो एक उकळचा डबा घेतलाय। ह्यामध्ये हरभरे हे भिजवलेले टाकूया आपण। हरभरे मस्त गावरान आहेत हे, त्यामुळे हे छोटे आहेत, एकदम गावरान आहेत। आता ह्याला मस्त आपण एकदा धुवून घेऊया। मस्त आपण धुवून घेतले। आता ह्यात आपण पाणी टाकते शिजण्यापुरतं, थोडंसं 1 पेलाभर पाणी टाकले आणि चवीनुसार मीठ टाकते ह्याच्यामध्ये। आणि मस्त आता इथं आपण हे कुकरला लावून घेऊया। 3 शिट्ट्या करून घेऊ आपण ह्याच्या। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात आपल्या। आता आपलं हरभरे मस्त शिजलेत, काढून घेते आता मी। बघा मस्त शिजले एकदम। इथे गॅस लावते। सगळ्यात आधी पॅन ठेवून घेऊया आपण इथं। सगळ्यात आधी आता इथं थोडं तेल टाकून घेऊया आपण। आणि ह्या तेलावर हरभरे नुसते आपण पहिले फ्राय करून घेणार आहे। हे तेलावर मस्त आपण आता ह्याला फ्राय करून घेणार आहे छान। आता इथं आपले हरभरे मस्त तेलावर मस्त फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण इकडे कढई ठेवूया आणि त्याचा मसाला तयार करू। थोडंसं तेल टाकते मी। सगळ्यात आधी जिरं टाकते थोडी, थोडीशी आलं पेस्ट टाकली, आलं आणि लसूण, थोडा कढीपत्ता लागणार आहे आपल्याला, तो पण टाकते। कांदा टाकते, गॅस आता मी बंद करून घेतलाय। अगदी थोडासा हिंग टाकते, तिथे मी 1 हिरवी मिरची घेतली आहे, ती पण टाकते याच्यामध्ये। आणि हा आपला चिरलेला टोमॅटो, आपल्याला हे जास्त परतवायचं नाही, थोडं कच्चंच ठेवायचं असं मिडियम असं, जास्त आपल्याला ह्याचा गाळ करायचा नाही आहे। त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो थोडा मोठा मोठा चिरला आहे। आता ह्यात टाकू थोडीशी हळद आपण, थोडा हा मी परवा केलेला जो मसाला आहे तो टाकते मी, थोडा गरम मसाला टाकते आणि इथं धना पावडर टाकते। गॅस बंद करते आता मी। थोडा कच्चाच ठेवला आहे कांदा, म्हणजे छान लागतो याच्यामध्ये। आता हे आपण हरभरे जे तेलावर परतून घेतलेत त्याच्यात हा मसाला मी टाकून देते।
आता गॅस चालू केला आहे मी जरा 5 मिनटं. मस्त आपल्या घुगऱ्या आता तयार झालेल्या आहेत. हे आपण भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो किंवा नुसतं पण ते प्लेटमध्ये घेऊन आपण चमच्याने ह्या खाऊ शकतो. आपण थोडंसं मीठ टाकते. थोडी कोथिंबीर जरा जास्तच टाकते मी. असे मस्त गावरान हरभऱ्याची चटपटीत असं घुगऱ्या तयार झाल्यात आपल्या मस्त. गॅस बंद करते आता मी. आपलं झालेली घुगऱ्याची रेसिपी मस्त अशी आपली हरभऱ्याची उसळ म्हणजे अशा मस्त मोकळ्या घुगऱ्या तयार झालेल्या आहेत. आता इथं आपण मस्त वाढायला घेऊया. अगदी तुम्ही डब्यासाठी सुद्धा हे करू शकता. त्याच्यावर मस्त हे लिंबाची फोड. वरतून आपण ही थोडीशी कोथिंबीर टाकूया. खूप मस्त अशी चटपटीत अशी हरभऱ्याची मी मस्त अशी घुगऱ्या तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरी नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.